नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, काल आपण एक अपडेट दिलं होतं की फेंगोल चक्रीवादळ जो आहे हा बंगालच्या उपसागरामध्ये येऊन धडकलेला आहे आणि तो लवकरच त्या किनाऱ्यावरती सुद्धा येईल आणि तामिळनाडू सारख्या जो राज्य आहे त्याच्या लगतची जी राज्य आहेत त्याला त्याचा फटका बसू शकते। तर हा तो जवळपास आता सायंकाळपर्यंत तरी तो म्हणजे माझा जोपर्यंत व्हिडिओ अपलोड झाला असेल तोपर्यंत तो चक्रीवादळ येऊन धडकलेला असेल आणि त्या लगतच्या तामिळनाडूच्या जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी बऱ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे, वादळ वारे चालू आहेत आणि सगळीकडे हे चालू आहे। तर त्याचाच फटका आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसू शकते। मग तुमचा कोल्हापूर असेल, काही तिकडचा जो भाग आहे नांदेड असेल, त्याच्यानंतर सातारा असेल, अशा पद्धतीचे काही जे जिल्हे आहेत ज्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये थोडाफार प्रमाणात का होईना पावसाचा तडाखा किंवा पाऊस येऊ शकते, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊ शकते, वातावरणामध्ये बदल होऊ शकते, इवन एवढंच काय जो थंडीचं प्रमाण आहे तो सुद्धा वाढू शकते। तर हे होतं आजचं वृत्तांत आणि यासारख्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे आपण यावरती व्हिडिओ पाहतोच। तर हा फेंगोल चक्रीवादळ जो आहे हा त्या दिशेनं पुन्हा परत पुढे जाईल। तर त्याचं जे वारे जे आहेत ते बऱ्यापैकी पुढं सरकत आहेत, जवळपास 13 किलोमीटर प्रति घंटा ते 100 किलोमीटर 13 किलोमीटर प्रति घंटा ते 50 ते 60 किलोमीटर प्रति घंटा याप्रमाणे त्याचे वारे वाहत आहेत। तर ते वारे पलटायसाठी आणि वारे दुसरीकडे पळायसाठी किंवा पाऊस घेऊन येण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं पूरक असे आहेत। तर त्यासाठी शेतकरी बांधवांसाठी हा एक महत्त्वाचा अपडेट होता। नक्कीच व्हिडिओ आवडला असेलच, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा, जेणेकरून ही माहिती दुसऱ्यांना सुद्धा माहिती होऊ शकेल। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।